श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 265। एकादशीला सौभागाला केळी खाऊ घालणे। सौभागाला सर्वज्ञांनी विचारले, बाई केळी खाणार? तिने सांगितले, जीजी नको, मला एकादशीचा उपवास आहे, मी खात नाही। सर्वज्ञांनी आबाईसाला विचारले, वृद्धाबाई तुम्ही केळी खाल? तिनेही सांगितले, नाही जी, माझी एकादशी आहे, मी खात नाही। सर्वज्ञ उमाईसाला उपलक्षून म्हणाले, मासे पावासिनीला तर विचारूच नये। थोडा वेळ झाल्यानंतर सौभागा बाईसांजवळ गेली आणि म्हणाली, बाई मला सर्वज्ञ बघा म्हणत होते की केळी खाल, तेव्हा मी एकादशी आहे म्हणून नाही म्हटले आणि आता तर मला फार भूक लागली। तेव्हा सर्वज्ञांनी विचारले, बाई सौभागा काय म्हणत आहे? बाईसांनी सांगितले, थोड्या वेळापूर्वी मला सर्वज्ञ केळी देत होते, मी ती घेतली नाहीत, आता मला जोराची भूक लागली आहे अशी म्हणत आहे। सर्वज्ञ म्हणाले, बाई या। ती आली, सर्वज्ञांजवळ बसली। सर्वज्ञांनी बाईसाला सांगितले, बाई आणा केळी सोलून आमच्या हाती द्या आणि सौभागाला म्हणाले, बाई हा आ करा। तिने आ केला। सर्वज्ञांनी तिला असं केळं दाखवलं आणि आपण स्वतःच्या श्रीमुखात घातले। पुन्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई आ करा, चांगले आ करा। मग तिने आ केला। सर्वज्ञांनी पुन्हा सोललेले केळे तिच्याकडे दाखवले आणि आपल्या स्वतःच्या श्रीमुखात घातले। मग ती म्हणाली, नको नको, आपण मला फसवता। तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, आता फसवणार नाही बाई, आ करा। आता जर फसवलं तर आम्हाला मालन आईची शपथ। मग सर्वज्ञांनी तिला तृप्त होईपर्यंत केळी खाऊ घातली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।